राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेसंदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, रविकांत तुपकर यांनी घेतली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट। सध्या जर पाहायला गेलं तर शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच वंचित शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम ही जमा करू अशी विमा कंपनीकडून सांगितले जात आहे। त्यामुळे शासनाकडे बाकी असलेला कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून देत वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे। राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न हा तातडीने मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन केली। पीएम किसानच्या 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळण्यासाठी करावे लागेल महत्त्वाचे काम। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपयांची रक्कम ती दिली जाते। 2,000 रुपयाप्रमाणे 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग केली जात असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत। मात्र आता याचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, म्हणजेच की आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। कारण की ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्यातच आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम ही मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर आता हिंगोली देखील जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे। केवायसी करताच 157 कोटी रुपयांचा निधी हा आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे। तब्बल 3 ते 4 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पाहूयात। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडून रक्कम परत घेणार महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची स्पष्टोक्ती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ आता परत घेतला जाईल असे राज्याचे महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। 4,892 रुपये प्रति क्विंटलच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर होत आहे गर्दी। बारदाना नसल्यामुळे 1 महिना आवक मंदावली, सध्याची स्थिती। एकंदरीत जर विचार केला तर आता सोयाबीनला शासनाचा 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी धाराशिव तालुका खरेदी विक्री केंद्रावर गर्दी केली आहे। 1 महिन्यापासून बारदाना नसल्यामुळे आवक मंदावली होती। काही दिवसांपूर्वी बारदाना उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांकडून सोयाबीनची आवक वाढली आहे। यामुळे दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाचे माप 1 ते 2 दिवसांनंतर होत असल्याची स्थिती आहे। कांद्याच्या दरामध्ये 500 रुपयांची वाढ, चांगल्या मालाला 4,100 रुपये तर सरासरी 2,000 रुपयांचा भाव। एकंदरीत जर विचार केला तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कांद्याची आवक कमीच आहे। मागील 15 दिवसांपासून दरामध्ये सातत्याने घसरण होत होती, मात्र आता दरामध्ये 500 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आता 3,500 रुपये क्विंटल विकला जाणारा कांदा सध्या 4,100 रुपयांनी विकला गेला आहे। लाडक्या बहिणींना बजेटनंतर दरमहा 2100 रुपये मिळणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मार्च महिन्यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर बजेटनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होणार असल्याचे वक्तव्य राज्याचे जलसंपादन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे। त्यानुसार आता लवकरच राज्यातील महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। गारठा कमी होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। एकंदरीत जर पाहायला गेलं तर किमान तापमानामध्ये घट झाल्यामुळे राज्यामध्ये गारठा पुन्हा वाढला आहे। मात्र आता कोकणमध्ये, महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे आता किमान तापमानामध्ये पुन्हा काही अंशी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे।
मुदतवाढीनंतरही सोयाबीनचे दर दबावातच क्विंटलला मिळतोय सरासरी 4,000 रुपयांचा दर। एकंदरीत जर विचार केला तर हमीदराने शासकीय खरेदीस मुदतवाढ दिली असली तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळत आहे। उर्वरित शेतकऱ्यांना खासगी बाजारामध्येच पडत्या दरांनी विक्रीची वेळ आली असून मुदतवाढीनंतरही दर वधारू शकले नाहीत। सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजार समित्यांमध्ये सरासरी 4,100 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी होत आहे। मोठी बातमी, अतिवृष्टी अनुदानास 221 कोटी रुपयांचा निधी मंजूर, वितरणास देखील मान्यता। 2.25 लाख शेतकऱ्यांना होणार मदत। सध्या जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। सध्या जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यातील 1,80,000 शेतकऱ्यांसाठी 221 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान वितरणास मान्यता दिली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। खानदेशामध्ये केळी दरामध्ये सुधारणांचा कल, कमाल दर 1,800 रुपयांवर। सध्या जर पाहायला गेलं तर केळीच्या दरामध्ये खानदेशामध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे। सध्या त्याचे कमाल दर 1,800 रुपये प्रति पेटीपर्यंत पोहोचले आहेत। शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब असून उत्पादन विक्रीला चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे। ई-पीक पाहणीचे काम 5%च, जिल्हाभरातील 12 लाखांपैकी फक्त 66,000 शेतकऱ्यांचा सहभाग। सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या 15 जानेवारीपर्यंतच्या मुदतीमध्ये 12,70,479 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत फक्त 65,957 शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली आहे। हे प्रमाण फक्त 5.19% प्रमाण असून मुदतीमध्ये ई-पीक पाहणी न झालेल्या क्षेत्राबाबत नोंदणीची जबाबदारी आता तलाठी स्तरावर देण्यात आली आहे। मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची आणि पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी, 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणारे पैसे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारीपूर्वी दिला जाणार असून योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्ता देण्याकरिता 3,790 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयांची रक्कम म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता, पिकवलेला माल घरातच, शेतमाल मातीमोल भावामध्ये विक्री, सध्याचीच परिस्थिती। एकंदरीत जर विचार केला तर आता निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत कर्जमाफी झाली नाही। सोबतच पिकवलेल्या मालाला बाजारामध्ये किंमत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कोडीमोल भावामध्ये माल विकावा लागत आहे। आता शेतकरी कर्जमाफी कधी होणार व सरकार कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडेच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे चित्र आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी 4 ते 6 महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे। शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई वाटप, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता या मदतीमध्ये पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 35 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यात आला आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 कोटी रुपयांची रक्कम ही आता वर्ग करण्यात आली आहे। तसेच सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 52 लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 32 लाख रुपये, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,14,376 रुपयांचा निधी हा आता वर्ग करण्यात आला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। फुलंब्रीमध्ये कापसाला सरासरी 7,381 ते 7,431 रुपये क्विंटलचा दर, गेल्या आठवड्यामध्ये 8,413 क्विंटलची आवक। एकंदरीत जर विचार केला तर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये असलेल्या CCIच्या कापूस खरेदी केंद्रावर 13 ते 19 जानेवारी दरम्यान कापसाची एकूण आवक 8,413 क्विंटल झाली। या कापसाला सरासरी 7,381 ते 7,431 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे। सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 253 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता। एकंदरीत जर विचार केला तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून केंद्र सरकार 60% हिस्सा तर राज्य सरकार 40% हिस्सा उचलतं, त्यातून शेतकऱ्यांना अनुदान निधी दिला जातो। त्यानुसार केंद्र सरकारने 152 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, तर राज्य सरकारने समरूप एकूण 101 कोटी रुपये असे 253 कोटी 84 लाख रुपयांचा निधी आता वितरित करण्यास मान्यता दिली आहे।
देशामध्ये सोयाबीनची विक्रमी खरेदी, हमीभावाने 14 लाख टन खरेदी पूर्ण. केंद्रीय कृषी विभागाची माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर आता देशामध्ये यंदा नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत सोयाबीनची खरेदी सुरू आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता देशामध्ये सोयाबीनची विक्रमी खरेदी झाली असून तब्बल हमीभावाने 14 लाख टन खरेदी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांचे नशीब चमकणार. PM किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन योजनेचे पैसे मिळून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता लवकरच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आलेल्या माहितीनुसार आता 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन योजनांच्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे. सोयाबीन दरासंदर्भातील बातमी. सध्या जर विचार केला तर आता बीड येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 95 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 4,000 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,100 रुपयांचा आणि सरासरी दर 4,067 रुपयांचा मिळाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.